नमस्कार, मी अनन्या मध्ये तुमचं मनापासून स्वागत. पावसाळा आला की लोकांना वेळ लागतात ते फिरायला जायचे, धबधबा बघायला जायचे. आम्ही पण त्यातलेच, पण आम्ही जास्त फिरत नाही. आणि तुम्हाला या दोन गोष्टी एकत्र बघायच्या असतील तर तुम्ही कुठे याल? राजापूर येथील धूतपापेश्वर इथे. धूतपापेश्वर असं एक ठिकाण की ज्याला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. नेहमी आपण ऐकत असतो कोकण म्हणजे स्वर्ग, कोकणात जे आहे ते कुठेच नाही, कोकण इज इक्वल टू हेवन. तर कोकणाला स्वर्ग का म्हणतात? तर कोकणातल्या या अशा सुंदर ठिकाणांमुळे. आम्ही दरवर्षी इथे येतो. आत्तापर्यंत तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले असेल या ठिकाणाचे, आणि त्यातलाच तुम्ही एक आमचा बघतो. मला नेहमी प्रश्न पडतो की शंकराची देवस्थानं कुठेतरी दऱ्याखोऱ्यांमध्ये किंवा डोंगरावर पाण्याच्या जवळ अशीच का असतात? यामागे प्रत्येक ठिकाणाचा काही इतिहास असेलच. यामागचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल. तुम्हाला जर देवाचा आशीर्वाद लाभलेल्या आणि निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायचा असेल तर या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्या.